13 मेला विधान परिषदेच्या नवीन एकदा मला पक्षाने संधी दिल्यानंतर शपथविधी झाला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जर 2002 मध्ये मला पहिल्यांदा आमदारकी दिली होती, विधान परिषदेचं सदस्यत्व दिलं होतं आणि ते काम मी करत सातत्याने आले आणि तेव्हापासून आता 2002, 2008, 2014, 2020 आणि 2026 सन्माननीय आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी मला विधान परिषदेची जबाबदारी टाकली. मी त्याच्याबद्दल शिवसेना पक्षाची अतिशय ऋणी आहे. आतापर्यंत ज्या ज्या प्रश्नांवरती मी सभागृहामध्ये काम केलं त्याच्यामध्ये विशेष हक्क समितीची प्रमुख, त्याचबरोबर पक्षाच्या विविध समित्यांवरती काम, हे काम करत असतानाच देवस्थानांचा विकास करणं, त्यामध्ये भाविकांची सोय बघणं, महिला अत्याचाराच्या प्रश्नामध्ये थेट मदत महिलांना करून प्रत्यक्षामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पक्ष सांगेल त्या प्रचाराची जबाबदारी घेणं, पक्षाचा प्रवक्ता आणि स्टार प्रचारक म्हणून काम करणं, ही सगळी कामं मी केली आणि 2019 पासून ते आता 26 पर्यंत उपसभापती ही जबाबदारी माझ्यावर टाकली होती, ती देखील मी पार पाडली. मधले 2-2.5 वर्ष सभापती साहेबांचं स्थान रिक्त होतं, ती सुद्धा जबाबदारी मी पार पाडली. या पार्श्वभूमीवरती पक्षाने मला परत एकदा जी संधी दिलेली आहे त्याचा उपयोग ठिकठिकाणी होणारे जे प्रश्न आहेत, मग तो विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे असतील, सुरक्षिततेचे प्रश्न असतील, या सगळ्याच्या बरोबर सुप्रशासन आणि NDA सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं महायुती सरकार याचा अधिकाधिक फायदा कसा लोकांना मिळवून देता येईल आणि विधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना कशा प्रकारे पुढे नेता येईल याबद्दलचं माझं कामकाज चालू राहणार आहे. या उमेदवारीच्या संदर्भात आणि ही जी मला संधी मिळाली त्याबद्दल मी आई तुळजाभवानीचे आभार मानते आणि माननीय शिंदे साहेबांचे आभार मानते. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरेन अशा प्रकारचं काम माझ्या हातून होईल.